आता तुक्या कुठे आहे? मला काय माहित. अहो पण मामा तो तुमच्या बरोबरच असतो ना. असतो नाही असायचा. ज्या दिवसापासून दुसऱ्याचा ट्रक चालवायला लागला तेव्हा इथे पार करतो ट्रक आणि गायब होतो. अरे जाऊन जाऊन जाणार कुठे? बाईच्या नादाला लागला असणार, ते पण तुमच्यामुळे. काका अहो मामा अरे आम्ही जातो पण फक्त टाइमपास म्हणून. पण जाता ना. हो पण कोणाच्या नादाला नाही लागलो की आमचं घरदार कोणाला फुंकलं नाही की आमची स्वतःची जबाबदारी विसरलो नाही. पण तू क्या पोरीच्या नादाला लागून आपल्याला सुद्धा विसरला. कुठे गेला हा तुकाराम? ट्रक खाली असेल. ओ तुकाराम, ओ तुकाराम, हे बघा हे बघा हे बघा काय आलंय. अरे काय चाललं का हिचं? हे घ्या तुमचं पत्र आलंय. पत्र? नाही नाही तू बस तुळजाई प्रसन्न. हळू ना. तुळजापूर पर्यंत चालला ना आवाज. प्रिय तुकाराम. आज ती खिदळती. वाच नीट वाच. चल प्रिय लिहिले तिथे. प्रिय लिहिलं म्हणजे आईने लिहिलं असेल पत्र. हा नाही तर काय. म्या गौरा. कोण गौरा? अरे बाजूला राहती. लहानपणापासूनची मैत्री नाही. घरचं सगळं पाहती ती. वाच. गावी परिस्थिती वाईट आहे. यंदा पाऊस पाणी झालं नाही, शेती करपून गेली. या त्यातल्याही महिने तुझी मनी ऑर्डर पण आली नाही. जमादार काम देत नाही म्हणून बाबांनी सावकारचं कर्ज काढलंय. डॉक्टरचं देणं पण वाढलंय. तेव्हा तू लगोलग निघून ये किंवा पत्र पाठव. कळावे आई बाबांचा आशीर्वाद. तुझीला याद येते गौरा. तुम्हाला नाही आठवण येत तिची? मला कसं तिची आठवण? मला नाही आठवत कोणाची. आई बाबांची पण आठवण येत नाही? आली तरी जाणार नाही परत घरला. आणि सावकाराचं कर्ज? मला विचारून काढलं त्यांनी कर्ज. ए गौरा, अगं ए गौरी, ए गौरी, अगं ए गौरी. काय ग हायस का गेलीस? या असण्याला काय अर्थ आहे? गेल्या वर्षी पाऊस पडला नाही, काय बी पिकलं नाही, आणि यावर्षी इतका पडला की समद वाहून गेलं. आणि ज्याच्या तोंडाकडे बघून जगायचं तो तोंड दाखवत नाही की चिट्टी बी लिहित नाही. अगं गौरी एवढ्यात हरलीस? अगं तुझं लढायचं झगडायचं वय आहे. अगं आता दमशील तर आमची वयाचे झाल्यावर काय करशील तू? अहो तू के मला विसरलं ते ठीक आहे हो, पण आई बापासने बी विसरलं. अगं गौरे, पाखरबी पिलाच्या पंखात ताकद आली ना की त्यांना दाणं टिपायला पिटाळतात. तसा मी पण तुक्याला पिटाळलाय. आणि काय उपयोग त्याच्या कबाईचा? आई बापाला साधी दमडी बी पाठवत नाही. नग नग आम्हाला त्याची दमडी. सावताचं पोट भरलं तरी लई झालं. त्याच्या बानं आधीचं कर्ज असताना पुण्यांदा कर्ज काढलं. शेती बी वाहून गेली तरी नाही कळवलं तुक्या. अरे कळवून तरी काय फरक पडला असता ग? म्हणजे मी कळवलं होतं त्याला समज, तर काय उपयोग झाला? आला का त्यो? साधं पत्र तरी पाठवलं का त्यानं? त्यो कसला येतोय? त्याला म्हणावं आमसे आग तरी द्यायला या म्हणून. तुकाचाय चला माझ्या बरोबर. अरे झालं तरी काय? खरं अगं चल गौरी, झालं तरी काय? चल बघू, चल चल. अरे त्या तिकडे काय झालं ते तरी सांग. त्या तिकडे अरे सांग ना. काय केलं? काय झालं? नाही काय अरे देवा, काय केलं? इवन काय नाही केलं, मेले त्या सावकारानं केलंय समज. अगं त्या सावकाराचे कर्ज पाहिजे जीव दिलाय काकानं. अरे तू क्या कुठेस तू? तुझ्या बानं काय केलंय? तू काय झालं रे? घरी तार आली.
कसली? तुक्याच्या बापाने जीव दिला. मग आता तुक्या कुठे आहे? मला काय माहित. अहो पण मामा तो तुमच्या बरोबरच असतो ना. असतो नाही असायचा. ज्या दिवसापासून दुसऱ्याचा ट्रक चालवायला लागला तेव्हा इथे पार करतो ट्रक आणि गायब होतो. अरे जाऊन जाणार कुठे? बाईच्या नादाला लागला असणार, ते पण तुमच्यामुळे. काका अहो मामा अरे आम्ही जातो पण फक्त टाइमपास म्हणून. पण जाताना हो पण कोणाच्या नादाला नाही लागलो की आमचा घरदार कोणाला फुंकलं नाही की आमची स्वतःची जबाबदारी विसरलो नाही. पण तुक्या पोरीच्या नादाला लागून आपल्याला सुद्धा विसरला. अरे जिकडे जन्मदात्याला विसरला तिकडे आपलं काय घेऊन बसलाय? अरे वडिलांना अग्नी द्यायची वेळ आली आणि हा बसलाय जवानी बरोबर खेळत. हा गुलाम. राणीने गुलाम मारला. काय रे आपला गुलाम कुठे आहे? हा? कोण गुलाम? तुकाराम. तो असतो कुठे या दुनियेत? असेल स्वर्गात रंबेकडे. स्वर्ग आहे की नरक आहे एक दिवस कळेल त्याला. कुठे धावतोयस कुठे? अरे बघून धाव ना. हे रुक. हे बघा कुठे गेला बघा. अहो पण मामा तुमच्या मिशीला काय आलं? मिशी जाऊ देत. तो बघा कुठे गेलाय तो. मारत्यात तुक्याला बघ काय आलं. हो मामा चला. हे एका हेडलाईट वर येऊ. एवढं वायपर मारतो या साईडला येतो. चल ना. तुक्या थांब. तुक्या थांब. अरे थांब. काय करतोय? सोड सोड थोडा जीव द्यायचा ना. उतला उतला अरे काय जीव द्यायचा ते तरी सांग. काय नाही त्या डान्स बार मधल्या पोरीने दगा दिला असणार. हो काय रे? वाटलंच मला. अरे तो तिच्यावर प्रेम केलंस पण त्यांनी तुझ्या पैशावर प्रेम केलं. उडवा अजून पैसे उडवा. ते तिकडे कंबर घालून पैसे कमावणार आणि आम्ही तिकडे मर मेहनत करायची. मग तुला कमर हलवायची आणि मनात जरी आणलं तरी हलवायला कमर आहे तुला. पण मी तिला लग्न करू असं म्हणत होतो. अरे लग्न म्हणजे संसार आला, मेहनत आली. तिला नुसती कंबर उडून पैसे मिळतात. ती लग्न कशाला मरायला करेल? आणि तरी तिच्यावर तुम्ही पैसे उडवता. अरे उडवतो पैसे. आम्ही काय ह्याच्यावर काय येडे आहेत काय पैशावर दिल पण द्यायला? अरे जशी ती तसा मी. अरे रात गई बात गई. यार भूल जावी. कसा विसरू मी? तिच्यामुळे मी सगळं घरदार विसरलो. माझी आई विसरलो, माझा बाप विसरलो. मला कळत नाही एवढा येडा बनलो कसा. मला काहीच कळत नाहीये. मला काहीच समजत नाही. अरे होताय यार होताय. या वयात असंच होत. अरे जवानी आहे जवानी. तुझी जवानी गेली ना. तुझी आहे का शिल्लक? ना आमच्या दोघांची एकत्रच गेली. मग दोघांनी एकदम गप्प बसा. अरे जान दे यार. अरे जवानीत अशा चुका होतात. म्हणून सरकारने विचार करून नियम केलाय. मुळावरच घाव. डान्स बार बंद तर तरुण मुलं डान्स बार मध्ये जायचीच बंद होतील. तरी तरुण पोरं जातात. बरोबर आणि आहे. असं खोका करून घेतात. काय कायच्या ढेऱ्या पण सुटतात. चल छोड़ दे यार. काही और दिल लगा. नाही नाही काही और दिल लगा म्हणजे पिक्चर बघ, सिनेमा बघ, तमाशा बघ. तमाशा म्हणजे डान्स बार मध्ये डान्स बंद आणि तमाशातलं चालू. हे तू क्या? अरे डान्स बार मधल्या डान्सला काय काय रिदम आहे, काय म्युझिक आहे, काय सेन्स आहे? अरे या टीजभर पोरी वीटभर कापडा घालून कशा पण नाचतात. अरे कशा पण कंबर हलवतात. पण आमची तमाशाची लावणी अंगाभर नऊवारी साडी नेसलेली, दागिन्याने मडलेली. अरे आपल्या संस्कृतीची, आपल्या मातीतली लोककलेची राणी. पण साल्या काही पैसेवाल्या लोकांनी तिला बदनाम राणी करून टाकली आहे. ऐका ना माझं. फेकू नका. ऐका ना माझं. अरे ऐक ना. माझी भांडी. असं काय करते तुम्ही? काय झालं? काय चाललंय हे समजा. सावकार. अरे सावकारा माणूस की हाय का? भांडी का फेकायला लागलाय? तिला तुम्ही माहिती आम्हाला मतलब आहे फकस्त या घराचा, म्हणून जप्ती आणली. अरे
तुझ्या नवऱ्यानं कर्ज घेतलं होतं ते काय देवाला विचारून घेतलं होतं का काय होय? अरे तेच देणं देता माझ्या नवऱ्याला जीव दिला. म्हातारे कर्ज घेताना त्याचं व्याज पण फेडायचं असतंय आणि त्याचं व्याज दिवसागणिक वाढत असतंय. माईला तुझ्या नवऱ्याच्या त्याच्या बाने घेतलेलं कर्ज त्याने स्वतः घेतलेलं कर्ज फेडता नाही आलं ते कोण तुझा बाप फेडणार? अरे बा कुणाचं काढतोस? त्याचा लेख आहे की चित्त? त्यानं बी जीव दिला तर माईला 2 वर्ष झालं पैका पाठवला नाही. आई बाप जिथं आहे का नाही ते बी विचारलं नाही. महिला त्याच्या येऊ दे गावात त्याच्याकडनं व्याज फेडून घेतो. कशा पाय त्रास देता? भांडी तुम्ही माझ्या लेकाला त्रास देऊ नका. त्याला त्रास देऊ नका. हवं तर मला त्रास द्या. माझा जीव घ्या सावकार. माझा जीव घेण्याने तुमचं कर्ज संपणार असेल तर माझा जीव घ्या. माझ्या सापड्याने तुमचं कर्ज संपणार असेल मी स्वतःला संपवते काकू. म्हणजे कर्जाची पिढा तरी संपल. मी स्वतःला संपवते काकू. काकू नको काकू. काकू माझं ऐक काकू. माझं ऐक काकू. काकू थांब काकू. मला नाही चालत काकू. माझं ऐक माझं. काकू काकू थांब काकू. माझं ऐक काकू. काकू आहे डोळे उघडणार. डोळे उघडणं. अगं तू परत आलाय. तुझा तू परत आला आहे कायमचा. आहे डोळे उघडणं आहे. अरे देवा मी नाही तसं वागलो रे. मी खराब वागलो. नाही ते धंदे केले त्याची शिक्षा माझ्या आईला नको रे. आहे तू क्या आवर स्वतःला. काय आवर? माझा बा सोडून गेला मला एकट्याला. आता आहे पण जाणार मला एकट्याला सोडून. आहे मी तुझ्या हात जोडतो. तुझ्या पाया पडतो. तुझी माफी मागतो. आहे तुम्हाला शिवे दे. तुम्हाला हान मला काय करतोस तू क्या? गौरी काय झालं ग माझ्या आईला? अरे सावकारानं घरात घुसून समजा घर खाली केलं आणि आईनं अरे काय अरे बाबा तुझं काम करतो मी. अरे तुझं मी करतो. काय काळजी नाही. सावकार तुझा नाही सोडणार मी आता. माझ्या बाला मारलं. सोडा मला. याला सोडा. बघू काय करतो ते. सावकाराला मी असा नाही सोडणार. माझ्या बाला खाल्लंस तरी अजून तुझं व्याज संपलं नाही. तुला सोडणार नाही. दीडपट मुद्दल वसूल केलीस तुझ्या तर याच्या बाला पैसे द्या आणि वर ह्याची दादागिरी. तुला म्या पण असं नाही सोडणार. पै ना पै वसूल करीन तर सावकार. तेच तर हा मुंबईला तिकडे ऐश करत होता. याचा बा इथं माझ्या पैशावर जगत होता. आता पैसे द्यायची वेळ आली तर माझ्या अंगावर धावून येतो. तुझ्या बाने घेतलेलं कर्ज फेड. मग त्यात या सावकाराचं काय चुकलं? त्यानं तर तुझ्या बाला पैसे पुरवले होते ना. सावकार तुला तुझा पैसा वाटायचा अधिकार दिला कोणी? सावकार आहे मी. व्याजाने पैसे देतो आणि ते वसूल बी करतो. तो धंदा आहे माझा. समजला? तू कोण विचारणार? मी CID इन्स्पेक्टर. चल तुझं सावकारकीचं लायसन दाखव. आबानी खाजगी सावकारकी विरुद्ध कायदा केलाय माहिती आहे ना तुला? ए पकडा याला. पकडा. तुला सोडणार नाही.